समजा भारत पाकिस्तान युद्ध झालंय आणि काही भारतीय सैनिक कराचीच्या समुद्र किनाऱ्यावर छोट्याशा बोटीत अडकून पडलेत व काही कारणास्तव त्यांच्यापर्यंत भारताची मदत पोहोचू शकत नाहीये आणि तिकडे पाकिस्तान त्यांच्यावर हल्ले करतंय। अशा वेळी बोटीतले पाणी संपते व ते सैनिक पाण्याविना तडफडून मरण पावले। किती भयानक होईल ना। पण नाही, DRDOने समुद्राच्या पाण्याला पिण्यायोग्य बनवणारे मशीन बनवलंय जे की फक्त एका बॅकपॅकच्या साईजचे आहे व त्याला चालवण्यासाठी ना इलेक्ट्रिसिटी लागते ना पेट्रोल डिझेल। आपले सैनिक त्या मशीनच्या हाताने गिअर फिरवून समुद्राचे असू द्या नाहीतर कोणतंही दूषित पाणी असू द्या त्याला पिण्यायोग्य बनवू शकतात, ज्याला स्वदेश म्हणजे द सी वॉटर डिस्टिलेशन सिस्टीम असं नाव देण्यात आलंय। हे छोटेसे मशीन 35,000 मिलीग्राम पर लिटर खारटपणाला फक्त 500 मिलीग्राम पर लिटर खारटपणापर्यंत आणतं आणि आपल्या शरीरासाठी 600 मिलीग्राम पर लिटर खारटपणा चालू शकतो। म्हणजे हे मशीन इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये किंवा वॉर सिच्युएशनमध्ये आपल्या सैनिकांसाठी जीवनदान ठरू शकतं। मग इंडियन ओशनमधील नेव्ही ते लेह लडाखमधील सैनिकांसाठी खाऱ्या पाण्याचे तलाव असू द्यात, ही मशीन त्यांच्यासाठी वरदान ठरणार आहे। आणि फक्त सैनिकच नाही तर ज्या एरियामध्ये पिण्याच्या पाण्याचा तुतवडा पडतो किंवा जे समुद्र किनाऱ्यावर सिटीज आहेत तिकडे वादळामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा राहतो त्यांच्यासाठी सुद्धा हे मशीन उपलब्ध करण्यात येऊ शकतं। पण फक्त तिकडे इलेक्ट्रिक किंवा फ्यूल बेस्ड मशीन तयार करण्यात येऊ शकतं असं मला वाटतं। म्हणजे DRDO फक्त डिफेन्स सेक्टरसाठी नाही तर पब्लिक सेक्टरसाठी सुद्धा नवनवीन संशोधनं करत आहे, ज्यामुळे आपलं आत्मनिर्भर भारत हे स्वप्न फार दूरवर वाटत नाही। आता तुम्हाला काय वाटतं, DRDOचं हे मशीन सैनिकांच्या उपयोगी येईल का हे मला कॉमेंट्समध्ये सांगा। आणि माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा। मला फेसबुक इंस्टाग्रामवर फॉलोसुद्धा नक्की करा। धन्यवाद।